हॅलो मंडळी, नमस्कार. बबिता रेसिपीजवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बांगडा फिश फ्राय पाहणार आहोत. बांगडा फिश फ्राय कसा बनवायचा अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागतो बांगड्याची मच्छी. चला तर मग वेळ न बघता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धा किलो मच्छी घेतली आहे. मच्छीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला मध्ये कट केलेली आहे, म्हणजे मच्छी पटकन फ्राय होते. आणि त्याच्यातला जो मधला भाग असतो त्याला चाकूने चिरून घेतला आहे, म्हणजे मच्छी फ्राय करताना तो छान प्रकारे तळला जातो. तर यात आपण एक लसूण आल्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यात मी लसूण, आलं, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं घालून घेतलं आहे आणि याची पेस्ट आता मच्छीला लावून घेणार आहोत. पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घेतलं आहे. 1 छोटा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत आणि 15 ते 20 मिनटं मच्छीला मुरवायला ठेवून देणार आहोत. तुम्ही अर्धा तास किंवा 1 तासही ठेवून शकता. तर इथे मी मसाला तयार करून घेणार आहे. त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ, 2 चमचे रवा आणि 1 चमचा चटणी पावडर, लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा धने पावडर आणि फिश फ्राय मसाला 1 चमचा घेतला आहे. तुम्ही नाही घेतला तरी चालेल, मच्छी तुम्ही अशीच फ्राय केली तरी चालेल. तर इथे मी मच्छीला शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर छान प्रकारे मच्छीला मसाल्यामध्ये मस्त चोळून लावून घ्यायचा आहे. मसाला छान प्रकारे मच्छीला लागला पाहिजे, अशा प्रकारे छान लावून घ्यायचा आहे. आता याला मी कढईमध्ये तेल आधीच मी घालून घेतलं होतं, त्यात मच्छी सोडत आहे आणि मध्यम आचेवरती मच्छीला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. पलटी करून घेऊयात. तर आपली मच्छी फ्राय करून झाली आहे. तुम्ही बघू शकता मच्छी खूप छान आणि मस्त क्रिस्पी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मध्यम आचेवरती मच्छी तळून घ्यायची आहे. तर मी इथे सगळ्या मच्छ्या तळून घेतलेल्या आहेत. सर्व करून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर घालून घेते. तर मंडळी, अशाच प्रकारे तुम्ही मच्छी फ्राय करून बघा, खूप मस्त आणि खूप टेस्टी लागते. लिंबू टाकून घ्यायचा, खूप भन्नाट लागते. नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बबिता रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.